गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स. मी अमर पाटील पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा पाठ जो आहे तो आपण फार्माकोलॉजीमध्ये जनरल फार्माकोलॉजीचा अभ्यास कसा करायचा याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर जनरल फार्माकोलॉजीमध्ये कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केले जातात. सो जनरल फार्माकोलॉजी हा एक बेसिस आहे एंटायर फार्माकोलॉजीचा स्टडी करण्यासाठी. सो त्याची सुरुवात जी आहे ती डेफिनेशन पासून होते, म्हणजेच आपण म्हणतो की फार्माकोलॉजीचं मिनिंग काय. त्याच्यानंतरचा पार्ट होतो की फार्माकोलॉजी इट इज नथिंग बट अ स्टडी ऑफ ड्रग. सो ड्रगची त्याच्यामध्ये मिनिंग काय आहे. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मिनिंग काय करतं. त्याच्यानंतर त्या ड्रगमध्ये जो असतो ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स त्याचं मिनिंग काय आहे. न्यू ड्रग आणि क्लिनिकल ट्रायल रूल्सनुसार एपीआयचं मिनिंग काय आहे. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्या ड्रगमध्ये त्याचा फार्माकोकायनेटिक स्टडी असतो आणि फार्माकोडायनॅमिक स्टडी असतो. तर फार्माकोकायनेटिक स्टडी काय सांगतो, ADME सांगतो. देन फार्माकोडायनॅमिक्स काय सांगतो, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन्स अँड टॉक्सिक इफेक्ट्स. करेक्ट. सो हा झाला पीके आणि पीडी स्टडी. आता हा पीके आणि पीडी स्टडी प्रत्येक ड्रगसाठी अप्लिकेबल आहे का, तर त्याचा आन्सर आहे येस. त्याचं रिझन असं आहे की कुठलाही ड्रग नवीन मार्केटमध्ये येस आणायचा असेल, म्हणजेच आपण त्याला ड्रग डिस्कव्हरी किंवा इनोव्हेशन थ्रू आपण जर आणत असेल तर त्याच्यासाठी स्टेजेस असतात. की जसं बघतो की आपण एखाद्या लॅबमध्ये एखादा मॉलिक्यूल सिंथेसाइज केला जातो किंवा नॅचरल प्रोडक्ट्समधून मिळवला जातो. आता तो मिळवल्यानंतर त्याचा इन व्हिट्रो स्टडी केला जातो. आपण काही वेळा बघतो की अँटीबायोटिक्स जसं नवीन एखादं डिस्कवर असेल तर त्याचं मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन काय केलं जातं, डिटरमाइन केलं जातं. ते इन व्हिट्रो कॅटेगरीमध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर मग अॅनिमल्समधले काही पार्ट्स आयसोलेट करून जो काही स्टडी केला जातो त्याला आयसोलेटेड ऑर्गन स्टडी असं म्हणतात. त्याच्यानंतर इन व्हिवो म्हणजे अॅनिमल्समध्ये काय केला जातो, यस ड्रग दिला जातो, इंटॅक्ट अॅनिमल्समध्ये दिला जातो, त्याला म्हणतो आपण इन व्हायवो स्टडी. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर इन सिलिको स्टडी सुद्धा आहेत, म्हणजे सॉफ्टवेअर बेस्ड स्टडी काय केले जातात, परफॉर्म केले जातात. म्हणजे प्रोटीन्सवर काय केले जातात, लिगॅन्ड्स म्हणजेच ड्रग काय केले जातात, यस इंटरॅक्ट करून चेक केलं जातं आणि त्याच्यातून काही आपल्याला यस टार्गेट्स मिळतात का हे सुद्धा काय केलं जातं, फाइंड आउट केलं जातं. आणि जर ड्रग प्री क्लिनिकल मधून पास होत असेल तर डेफिनेटली ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी काय करते, परमिशन देते क्लिनिकल ट्रायल्स घेण्यासाठी. आता क्लिनिकल ट्रायल्सचा अभ्यास करणं म्हणजे काय, तर क्लिनिकल ट्रायलचा अभ्यास याचा अर्थ की क्लिनिकल यस इन्व्हेस्टिगेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग्ज इन ह्युमन बिंग्स. आता हा स्टडी फेज यस 0 पासून ते फेज 4 पर्यंत चालतो. फेज 0 मायक्रोडोसिंग स्टडी आहे, फेज 1 आहे, फेज 2 आहे, फेज 3 आणि फेज 4 आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या जनरल फार्माकोलॉजीमध्ये स्टडी करायचं आहे. तर त्याच्यासाठी 2 बुक्स इम्पॉर्टंट आहेत, रेफरन्स बुक्स. पहिला आहे KD त्रिपाठी इसेन्शियल्स ऑफ मेडिकल फार्माकोलॉजी आणि दुसरा आहे लिपिनकॉट. तर ह्या दोन्ही बुकमधून जर स्टडी केला तर डेफिनेटली तुमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असणारे सर्व MCQ तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. थँक्यू.